आचारवीला आपण संन्यासी झालेलो, आपण राजेबी नाही, आपण त्यागी झालेलो, आपण भोगी नाही, आपण विरागी झालेलो. हा आचार भगवंताने, श्रीकृष्ण भगवंताने त्यावेळेस त्या अर्जुना म्हणजे पाची पांडवासमोर ठेवलेला आहे, अस्थिपरी ठेवलेली आहे. माझं म्हणणं ऐका, तुमचं मनाचं दोर बंद करा, तुमच्या मनाच्या वृत्त्या स्थिर करा, तुमच्या मनाने चालू नका, तुमच्या मनाने बोलू नका, तुमच्या अहंविहाराने तुम्ही क्रीडा करू नका, करा ते आमच्या मनाने. भगवंताने असा आचार त्यांना विला आणि म्हणले अधर्मे पाठ गेला आणि धर्मे आला. तो अर्जुन जवळ येतो, जवळ आल्यानंतर ती लाज तीन पदर आडवा घेते द्रौपदी. अर्जुन काय म्हणतो? धर्मे आला आणि धर्मे पाठ गेला. तू मनात काही आणू नको, आपलं आता पती पत्नीचं नातं नाही, एक परमेश्वर सेवकाचं नातं आहे. म्हणून म्हणले धर्मराजाने मला पाठविलं आणि धर्म आज्ञा म्हणून मी आलो. परमेश्वराची भक्त आहे तो आणि भक्ताची शुश्रूषा करावी लागते, सेवा करावी लागते, त्या नात्याने मी आलेलो आहे. आपण आता ईश्वराचे भक्त झालेलो आहोत. आपण सगळं सोडलेलं आहे. राज्य सोडलं म्हणजे सगळं सोडलं. वज्रनाभीला परीक्षितीला राज्यावर बसवलं आणि मग आपण इकडं आलो. धर्मराजा काय लावला आणि मग त्यांना राज्यावर बसवल्यानंतर मग धर्मराजा तिथून निघाला. तर अशा प्रकारे त्या पांडवांनी परमेश्वराचं सन्निधान स्वीकार केलं आणि सन्निधान स्वीकार करून शेवटी राज्याचा त्याग करून परमेश्वराने त्यांना संन्यास दिला. संन्यास हा प्रत्येकाला संन्यासाच्या रूपातून जावं लागतं. संन्यास हा माणसाचा कल्याणार्थ मार्ग परमेश्वराने सांगितलेला आहे, त्याच्याशिवाय कल्याण होणार नाही. प्रत्येक युगामध्ये आणि प्रत्येक धर्मामध्ये संन्यास हा लिहिलेला आहे. मग तो कोणत्या का रूपाने असना, पण संन्यास हा परमेश्वराने सांगितलेला आहे. वानप्रस्थ आश्रम सांगितलेला आहे, संन्यास आश्रम सांगितलेला आहे, गृहस्थाश्रम सांगितलेला आहे. हे असे 4 संन्यास आपल्याला सांगितलेले आहेत. या 4 संन्यासातून शेवटचा संन्यास तो संन्यास आश्रम आहे, त्याग वृत्तीचा आश्रम आहे. भोगाचा त्याग करून परमेश्वराच्या शोधार्थ निघालेला हा साधक तो संन्यासी होय. आणि तेच संन्यास पांडवाला श्रीकृष्ण महाराजाने शेवटच्या क्षणी लिहिला. कळयुग लागायले, कळयुगामध्ये राहू नका, आदमी युग आहे. कळयुग असं आहे की जन्माला आलं 60 लक्ष वर्षाचं चौकडी तुम्हाला आक्षेप केली आहे, आम्हाला तुम्हाला सगळ्यांना काही न करता. तुम्ही म्हणताल आम्ही काहीच केलं नाही. धर्मराजाला वज्रनाभीला परीक्षितीला राज्यावर बसवावं, मग आपण निघून जावं म्हणून 7 दिवस 7 रात्र धर्मराजा कळयुगामध्ये राहिला. तर त्याला चौकडीच्या नरकाचं दर्शन केलं. ज्या ठिकाणी दुर्योधन चौकडीच्या नरकामध्ये होता, त्या नरकाच्या वाटेने त्या धर्मराजाला नेलं. धर्मराजा म्हणतो मी तर कळयुगाचं अन्न पाणी सेवन केलं नाही, वारा फक्त मला लागलेला आहे, मला या वाटेने का आणलं? आणि त्या देवाने सांगितलं तुम्ही काही सेवन केलं नाही म्हणून तुम्हाला वाटेने आणलं, आणि सेवन केलं असतं तर प्रत्यक्षात नरकामध्ये तुम्हाला घातला. असा कळयुगाचा महिमा आहे. आणि कळयुगाचा महिमा आपण कळयुगामध्ये आहार विहार करतो, अन्न पाणी सेवन करतो, रजतम भोगतो, विकार भोगतो, वैरत्व निर्माण करतो, एकुणिकाविषयी द्वेषबुद्धी निर्माण करतो, एकुणिकाविषयी अहंकार निर्माण करतो. मग हे आपण काय आपल्याला होईल, काय होणार आहे, काय नाही होणार. हा कळयुगाचा परिणामच असा आहे की प्रत्येक युगामध्ये खालीलयुगी जन्म, खालीलयुगी जन्म, खालीलयुगी जन्म. आणि कलियुगामध्ये खालीलयुगी जन्म नाही, कलियुगामध्ये नरकच आहे. कलियुग संपलं की नरकच. हिंसा पाप, पापातो नरक. प्रत्येक युगाच्या खालीलयुगी जन्म आणि जन्मल्यानंतर तिथं धर्म, वरील युगीचा खालीलयुगी जन्म. पण कलियुग संपल्यानंतर कलियुगाच्या खाली युगच नाही, पुन्हा कृतयुग लागणार, पुन्हा
संहार होणार, पुन्हा नव्याने कृतयुग सुरू होईल. म्हणजे याच्या खालचं युग नाही, कृतयुग प्रथम युग आहे, कृतयुग आरंभ युग आहे. आणि त्या युगाचा रचना या भूतलावर होणार. आणि तेव्हा मग चांगली माणसं, चांगली सत्शील, आचारशील, धर्मशील त्यांचं जन्म त्या ठिकाणी होणार. बाकी ज्यांनी पाप केले ते नरकामध्ये जाणार आहे. सगळे नरक चुकणारच नाही. हिंसा केली की हिंसा म्हणजे पापात नरक. हिंसा ही पापच आहे. आपण पाहतोय 10 वर्षाखाली किती हिंसा होती ना आता 10 वर्षाच्या नंतर आता किती हिंसा आहे तुमच्या डोळ्यासमोर, सगळ्यासमोर दिसतात. तुम्ही साक्षी आहात, आम्ही तुम्ही सगळे साक्षी आहात. त्यालाच हिंसा पापात नरक. आपल्या लहानपणी आपण पाहिलेलं आहे कमी अधिक प्रमाणात हिंसा होती, पण आता तर त्याही पेक्षा हिंसा जास्त आहे. म्हणून असा हा सिद्धांत परमेश्वराने सांगितलेला आहे. हे तत्वज्ञान आपल्या समोर ठेवलेलं आहे. ही सिदोरी ज्ञानाची तुम्हाला देवाने सांगितलेली आहे. त्या सिदोरी त्या ज्ञानाच्या आधारे आपण जर आचरण केलं, संसार तर करावाच लागतो. करा आपण परमेश्वर ज्ञानाचा बोध ठेवा. ईश्वराची भक्ती मार्गामध्ये तल्लीन व्हा, परमेश्वराच्या नामामध्ये तल्लीन व्हा, परमेश्वराच्या सेवा दास्यामध्ये तल्लीन व्हा, परमेश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन व्हा. तरच आपली काहीतरी सोडवणूक होणार आहे. तुमची, आमची, सगळ्यांची सोडवणूक त्याच्याशिवाय होणार नाही. तोच परमेश्वर सोडवित आहे. एकाच कृपानी वांचोनिया, तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वांचोनिया. कोणी सोडविता नाही. त्यालाच गरज आहे, त्यालाच काळजी आहे, त्यांनीच विडा उचललेला आहे, त्यांनीच हमी घेतलेली आहे. तुमचा आमचा उद्धाराचा विडा त्यांनीच उचललेला आहे आणि त्यांनीच हमी घेतलेली आहे. पण त्यांनी हमी घेतली, पण आपली सुद्धा काही हमी आहे त्याला बांधून देण्याची, त्याचा आचार करण्याची, त्याचा विचार करण्याची. अशा प्रकारे सिद्धांत त्या भगवंताने कळयुगाचा सिद्धांत त्या पांडवासमोर ठेवला. आणि कळयुगामध्ये राहू नका, तुम्ही संन्यास घ्या आणि हिमांचलाला जा, असा हा सिद्धांत पूर्वीमध्ये भगवंताने श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेला. श्री चक्रधर